यात्रिगण कृपया ध्यान दें। इस कहानी का उद्देश्य किसी की भावनाओं को ठेस पहुंचाना नहीं है, तो इसे कृपया दिल पे न लेकर दिमाग में लें। धन्यवाद। नमस्कार, सुस्वागतम। आज ना या एकाच व्हिडिओमध्ये ट्रिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यात किती तालुके येतं हे पाठच होईल बघा। याची आम्ही शाश्वती देतो। आम्ही सुरुवातीला काय करणार बघा, तुम्हाला हिडो दाखवणार आणि ते हिडो नंतर आमची ट्रिक सांगणार। मग बघा तुम्हाला कसं ते भयानक पद्धतीने पाठवते। आपण काय करू बघा, जास्त तालुक्यातून कमी तालुक्याकडे जाऊ, म्हणजे कसं बरं वाटतं। मग आता सुरुवात करू 16 तालुका असणाऱ्या जिल्ह्यापासून। असे 2च जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये 16 तालुके आहेत, एक आहे यवतमाळ आणि दुसरा नांदेड। मग त्यासाठी कसं पाठवायचं त्यासाठी आधी आपण हिडो बघू। सरगा 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 माणसं मेल्यावर जाते। तुम्ही जित्तपणी सरगात गेलेत कसे? बोच्या नादानं बुवाच्या देवळातला। अगं बाबा, म्हणजे तुम्हाला बुवाचा बी नाद येता का? हा हिडो तुम्हाला तर आवडलाच असेल। त्याच्यानंतर मी तुम्हाला आमची ट्रिक सांगतो। ट्रिक्स अशी आहे की सावळ्या कुंभाराला 16 माळा घातले पाहून त्याची बायको म्हणते, तुम्हाला बी बुवाचा नाद येता काय? याच्यातून तुम्हाला ना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात। एक म्हणजे 16, दुसरे माळा आणि तिसरं नाद। 16 मतलब 16, माळा मतलब यवतमाळ, नाद मतलब नांदेड। याच्यानंतर ना आता आपल्याला बघायचे 15 तालुके असल्याचे असे 4 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये 15 तालुके आहेत। तर ते म्हणजे एक आहे नाशिक, दुसरा आहे जळगाव, नंतर रायगड आणि एक आहे चंद्रपूर। त्यासाठी आता व्हिडिओ बघू आपण। आता आपण त्याची ट्रिक्स पाहू। ट्रिक्स अशी आहे की चंद्राला भूतलावर नाचताना पाहून सावळा कुंभार रंभेला सोडून स्वर्गातून भूतलावर आला, म्हणून इंद्र नाराज झाला आणि तिने सावळ्याला 15 वर्ष शिक्षा दिली। आता तुम्ही म्हणता याच्यात असं काय बाबा लक्षात ठेवायसारखं? याच्यात 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। एक म्हणजे 15, दुसरं म्हणजे चंद्रा आणि तिसरं म्हणजे नाराज। चंद्रा म्हणजे चंद्रपूर, नाराज म्हणजे नाशिक, रा म्हणजे रायगड, ज म्हणजे जळगाव। एवढंच आहे। पाहिजे 14 तालुके असणारे जिल्हे असे बी 4 जिल्हे आहेत। एक म्हणजे अहमदनगर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे अमरावती आणि चौथा आहे नागपूर। आता आपण त्याच्यात हिडू बघू। आता पुढची ट्रिक्स म्हणजे जरशी भयानकच आहे। ती म्हणजे 14 वर्षाच्या अहमदने नादच खुळा केला बाबा। त्याने पूर्ण अंगावरती म्हणजे नागच काढला। याच्यात आता काय लक्षात ठेवायचंय? याच्यात 14 अहमद म्हणजे अहमदनगर, पूर्ण म्हणजे पुणे, अंगावरती म्हणजे अमरावती आणि नाग म्हणजे नागपूर। आता पुढे 13 तालुके असणारा एकमेव जिल्हा आहे, तो म्हणजे बुलढाणा। त्यासाठी आपण एक हिडू पाहू। जिसने उसका साथ दिया है एक एक का सर कटना चाहिए। भद्रा, तुम्हारा सर रख कर दहन संस्कार करूंगा। 10,000 परिवारों की चीख पुकार मंगल वाद्य बनकर गूंज उठेगी और इस तरह तुम्हें अंतिम विदाई दी जाएगी। आता पुढची ट्रिक्स म्हणजे अशी आहे की भल्लाल देव त्याच्या पोराच्या तोंडाकडे बघून म्हणतो की 13 बलिदान व्यर्थ नाही जाने देंगे। बाबा, आता याच्यात लक्षात काय ठेवायचं? 13 आणि बलिदान। बलिदान म्हणजे बुलढाणा। आता नंबर आहे 12 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा। असे 2 जिल्हे, एक म्हणजे गडचिरोली आणि दुसरा म्हणजे कोल्हापूर। आता त्यासाठी हिडू पाहू आधी, मग आपली ट्रिक्स। अब ट्रिक्स तो ऐसी है कि रात के 12 बजे थे, अमावस्या की रात थी और अंधेरी रात में दिया लेके हाथ में आपला कोला गेला गडावर चोरी करायला। आता नेमका यात हाय तरी काय बाबा? याच्यात काय 12? गड म्हणजे गडचिरोली, कोला म्हणजे कोल्हापूर। आता आपलं बघायचं आहे 11 तालुके असणारे जिल्हे। असे बी 3 जिल्हे आहेत, बीड, सोलापूर आणि सातारा। त्यासाठी आपण आज आता हिडू पाहू।
आता पुढची ट्रिक्स अशी आहे की लॉकडाऊनमध्ये चांगल्या वस्तूच्या किमती वाढल्यात. अशीच 11 रुपयाची बिडी 16 आणि 17 रुपये झाली. हे पाहून बाबाला इथं पॅरालिसिसचा झटकाच आला बाबा. आता याच्यात लक्षात काय ठेवायचं, याच्यात 11 बिडी म्हणजे बीड, 16 म्हणजे सोलापूर, 17 म्हणजे सातारा. आता पुढचे जिल्हे आहेत 10 तारखेला. असे 2 जिल्हे, एक म्हणजे लातूर आणि दुसरा म्हणजे सांगली. त्यासाठी पुढचा व्हिडिओ लय मजेदार आहे. जबा जबा, मैं हिंदुस्तान की सब जगह तुझे इशारे से पूछूंगा, तू बताना तेरी जगह कौन सी है? हाँ? जबा जबा, ये क्या है? तू नहीं समझा? लातूर, लात मार रहा हूँ, लातूर. अभी आपने मुझसे बोला तो समझ में आया. चलो एक बेवकूफ को तो आता औंधाची ट्रिक्स बघा अशी आहे की भांड्याच्या कमरात 10 लाथा घालून जब्याला लातूर नाव सांगितलंय. याच्यात आता लक्षात काय ठेवायचंय, 10 लाथा म्हणजे लातूर, सांगितलं म्हणजे सांगली. मित्रांनो, तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.